उन्नत नाशिक अभियानाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आता स्वच्छता मोहीम जी आहे ती शहरात राबवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक असतील, उपमहापौर, महापौर असतील, मनपा आयुक्त असतील, हे आपल्याला या ठिकाणी स्वच्छता करताना पाहायला मिळतंय। स्वच्छता मोहीम जी आहे ती नाशिक शहरात राबवली जात असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हरित मान्सून उपक्रम जो आहे तो देखील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती राबवला जातोय आणि आपल्यासोबत नाशिकचे उपमहापौर आहेत। अण्णा, मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर स्वच्छता मोहीम जी आहे ती आता राबवली जाते। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती हरित कुंभ हा एक संकल्प देखील डोळ्यासमोर आहे। वृक्ष लागवड असेल, स्वच्छता मोहीम असेल, खरं तर ही नदी आहे आणि नदीची अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते। उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी, गिरीशभाऊ महाजन, कुंभमंत्री यांच्या नियोजनामध्ये हे नाशिक स्वच्छतेचं काम दर आठवड्याला सुरू असतं। या नाशिक उन्नत अभियानामध्ये एन जी ओ असतात, शैक्षणिक संस्था असतात, ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर याच्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होतात। आज आपण या ठिकाणी उभा आहोत, ही कपिला नदी आहे आणि दुर्दैव असं आहे की ही कपिला नदीमध्ये महापौर आहे, आयुक्त आहे, आम्ही सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत, परंतु याच्यासारखी दुर्दैवाची बाब आम्हाला आज निदर्शनास आलेली आहे का ज्या कपिला नदीचा उगम इकडनं झालेला आहे त्या नदीचा नालासुद्धा ठेवला नाही। म्हणजे ज्या काही ही इकडनं अतिक्रमण त्याच्यावर रस्ते हे नेमके डेव्हलप होत असताना, लेआउट होत असताना हे सन्माननीय त्यावेळेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही का? मग हे कोण लोक आहे डेव्हलपर, यांना हे निदर्शनास आलं नाही का? आज आम्हाला महापौर आहे, आयुक्त आहे, आम्हाला सुद्धा या ठिकाणी येऊन आश्चर्य वाटलं। सन्माननीय आमचे नगरसेवक माने सभापती आहेत आमचे स्थायी समितीचे, त्यांच्यासुद्धा आम्ही निदर्शनास दिलेलं आहे। जर ही अशी परिस्थिती होत असेल तर पाणी, एक पाऊस जरी झाला तर पाऊस झाल्यानंतर पाणी जे काही आपण म्हणतो की नागरी वस्तींमध्ये पाण्याचे मोठे तलाव झाले, जर अशा गोष्टी जर आम्ही बुजवल्या असतील आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नैसर्गिक नाले असतील, नद्या असेल, हे बुजवणं म्हणजे त्याला फार मोठा गुन्हा आहे आणि मला असं वाटतं ही बाब चिंतेची आहे। सन्माननीय महापौरांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे, आयुक्त मॅडमच्या लक्षात आलेले आहे। जे कोणी हे कृत्य केलेलं आहे, कपिला जी काही आमची पवित्र नदी आहे, साधू महंताची भूमी आहे, सिंहस्थ कुंभमेळा होतोय, त्याचं नियोजन आम्ही सगळे करतोय आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस दिसते तर मला वाटतं ही चिंतेची बाब आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच जण जे कोणी असे कृत्य केले असतील, ज्यांनी नैसर्गिक नाले बुजवले असतील, नद्या बुजवल्या असतील स्वतःच्या स्वार्थापोटी, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। नक्कीच आपण जर बघितलं तर उपमहापौरांनी सांगितलं की ही जी नदी बुजवली गेली तो एक गुन्हा आहे, हे कृत्य म्हणजे गुन्हा आहे। मग नेमका हा गुन्हा कोणी केला आणि आता गुन्हेगारांना मनपा कसं शोधणार? नक्कीच त्या वेळेस आपण पाहताय की इथे डेव्हलपमेंट सुरू आहे। दोन बाबी आहेत यामध्ये निदर्शनास आणून देण्यासारखे। जसं उपमहापौरांनी सांगितलं की आपण टेक्निकली याच्यात जे काही कसूर असेल त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर आज बघता आहेत एक दुसरी बाजू आहे की जरी हा नाला असला असं दिसतोय तरी इथे किती घाण आहे। मग हे घाण टाकणारे नेमके कोण आहेत? हे आपणच आहोत, हे नाशिककर आहेत, त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार? प्रशासन कमी पडतंय का? कारण की मागच्या काळात देखील प्रशासक राजवट सोडली तर भाजपचं सरकार सत्तेत होतं महापालिकेत। मला एक सांगा, तुमचा कचरा तुम्ही कपिला नदीत टाकताय, त्यात प्रशासन जबाबदार आहे का? यात सरकार जबाबदार आहे का? यात महानगरपालिका जबाबदार आहे का? नाही, ही नागरिकांची मानसिकता आहे जी आपल्याला बदलावी लागेल आणि नाशिककर म्हणून प्रत्येकाने इथे खरं तर आलं पाहिजे, कारण हा जो कचरा आहे तो आपलाच आहे आणि याची उचलायची जबाबदारी ही कोणत्या सरकारची नाही, ही कोणत्या नगरपालिकेची नाही, महानगरपालिकेची नाही आणि कोणत्याही एका लोकप्रतिनिधीची नाहीये। बाहेरच्या शहराला कोण कचरा नाही टाकत, इथे आपलेच लोक कचरा टाकताय, त्याच्यामुळे आपला कचरा आहे तर ही आपलीच जबाबदारी आहे। खरं तर याकडे मनपाचे जे अधिकारी आहेत संबंधित त्यांचं देखील एक या काम आहे, याकडे लक्ष देणं वगैरे। मग अशा पद्धतीनं कुठेतरी दुर्लक्ष होतंय का? मनपा कोणाच्या मानसिकतेवर लक्ष नाही देऊ शकत दादा। आज जे आपल्याला दिसतंय की समाजामध्ये काय घडतंय, आपण फक्त शाळांपुरतं मर्यादित सांगतो की कचरा टाकू नका, पाणी अडवा, पाणी जिरवा, पण मुळात प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की खरंच आपण जे सांगतोय लहान मुलांना ते आपण स्वतः करतो का? खरं तर आपण म्हणतायत नागरिक जागृत नाहीत, मग नागरिकांच्या जागृतीसाठी आता मनपा काही अभियान राबवणार का? हेच उन्नत नाशिक अभियान त्यांच्यासाठीच आहे। त्याच्यामुळे हे नागरिकांनी जागरूक व्हावं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येऊन आमच्या हाताला हात लावून, खांद्याला खांदा लावून इथे काम करावं, अशी आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे। खरं तर आपण बघितलं मनपा आयुक्त असतील, त्याचबरोबर महापौर, उपमहापौर असतील, यांच्या माध्यमातून उन्नत नाशिक अभियान जे आहे ते राबवलं जातं आहे आणि या ठिकाणी ही जी कपिला नदी आहे ती आपल्याला पूर्णतः या ठिकाणी एक नाल्याप्रमाणे पाहायला मिळते।
ही नदी जी आहे ती स्वच्छ करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि ही कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती हरित कुंभ देखील राबवला जाणार आहे. एकंदरीतच या संपूर्ण स्वच्छता मोहीम जी आहे ती आता आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.